झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड पोलिसांनी हलकर्णी परिसरात सुरू असलेल्या तीनपाणी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतलंय। 14 पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झालेत। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सुमारे 4:55 वाजण्याच्या सुमारास हलकर्णी गावाच्या हद्दीतील जंगमहट्टी फाटा परिसरातील नाईक वस्ती इथं मोहन कृष्णा नाईक यांच्या खोपीसमोर उघड्यावर काही जण पैशांवर 3 पाणी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळालेली होती। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। या कारवाईत मोहन कृष्णा नाईक वय 47 राहणार हलकर्णी, तानाजी यल्लाप्पा नाईक वय 40 राहणार हलकर्णी, स्वप्नील आणि सुनील नामदेव पेडणेकर वय 38 राहणार आंबेवाडी यांना जुगार साहित्य व रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आलं। मात्र लक्ष्मण नाईक राहणार हलकर्णी, रमेश सुतार राहणार जंगमट्टी, दत्तू नाईक आणि पांडू नाईक दोघे राहणार वरगाव हे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झालेत। छाप्यात पोलिसांनी 1900 रुपयांची भारतीय चलनी नोटांची रोख रक्कम, पत्त्यांचा संच असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील महेश सुतार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर यांनी केली आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करतात। दरम्यान चंदगड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केल्यानं अशा अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।